तुम्हाला यापूर्वी सांगितलं आपल्या डोळ्यामध्ये माती टाकायचं म्हणतो प्रोसेस. मला काय म्हणायचं, फक्त मला एवढंच म्हणायचं, पैसे कमवायला आमचं काही नाही, पण या पेट्रोल पंप मालकाचा व्ह्यू घेऊन पैसे कमवू नका. बसला तेव्हापासून आपण उपोषणा बसला तेव्हापासून खासदार किंवा आमदार आपल्याकडे येऊन भेट दिली का तुम्हाला? सध्या तुमची स्फूर्ती स्थिती कशी राहील, पुढची तुमची काय राहील दिशा? ते पाऊल उचललं होतं, पण मी पाऊल स्थगित केलं. माझं जीवन माझ्या हातात आहे, माझं जीवन या प्रशासनाच्या हातात नाही. जर समजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूचा अतिक्रमण निघला नाही किंवा जबरदस्तीने त्याचं अनावरण करण्याचा प्रयत्न केला, त्या दिवशी उमरखेड शहरात कुठेही कधीही मी आत्मदहन करणार.